तिलारी धरणातून कोणत्याही प्रकारची कल्पना न देता पाणी सोडण्यात आले. यामुळे या अगोदर देखील अनेक घटना घडल्या आहेत. कोणाळकट्टा खोडगेवाडी तिलारी नदी पात्रातील कॉजवेवरून लोक ये-जा करतात. याची माहिती असताना घोडगेवाडी कॉजवेवरून पाणी कमी आहे म्हणून छत्तीसगड येथील एक कामगार लहान मुलगा जात असताना अचानक पाणी प्रवाह वाढल्याने लहान मुलगा तसेच कामगार असे 2 जण वाहून गेले. या ठिकाणी पाणी बघण्यासाठी आलेल्या काही युवकांनी वाहून जाताना व्हिडिओ काढला म्हणून समजले. तातडीने पाणी बंद करून शोध घेतला पण आढळून आले नाही. घोडगेवाडी कॉजवेवरून 2 जण वाहून गेले हे समजताच तिलारी धरणातून पाणी विसर्ग बंद करून घटनास्थळी आलेल्या जलसंपदा अधिकारी यांना नागरिकांनी धारेवर धरले. कल्पना देऊन पाणी सोडले नाही यामुळे त्यांचा जीव गेला असा आरोप केला. शेकडो जण दाखल झाले होते. दोडामार्ग पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले पण अंधार पडल्याने मंगळवारी सकाळी शोध मोहीम राबविली जाणार आहे. कोणाळकट्टा घोडगेवाडी कॉजवेवरून मोर्लेकेर घोडगेवाडी जवळचा मार्ग पावसाळ्यात बंद असतो, पण धरणावरून पाणी कमी झाले की घोडगेवाडी कॉजवेवरून ये-जा करता येते. मोर्ले येथे कामासाठी आलेले छत्तीसगड येथील मजूर कामगार अनुरंजन किसपुट्टा बिजीपानी वय वर्ष 27 तसेच त्याच्यासोबत दुसऱ्या कामगाराचा मुलगा रेगण दिलीप बडा वय वर्ष 8 हे दोघे घोडगेवाडी कॉजवेवरून कोणाळकट्टा येथे आले तेव्हा पाणी कमी होते. ते कोणाळकट्टा येथून पुन्हा माघारी पायी जात असताना घोडगेवाडी कॉजवेवर अचानक पाणी प्रवाह वाढला. यावेळी दोघे जण पाण्याच्या झोतात वाहून गेले. यावेळी काही युवक पाणी बघण्यासाठी आले होते. त्यांनी पटकन व्हिडिओ काढला. यामुळे ही घटना लक्षात आली. अन्यथा कामगार मुलगा खोलीवर आला नाही हे समजल्यावर शोध सुरू झाला असता. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. तसेच तीव्र स्वरूपाची नाराजी ग्रामस्थांमधून पसरली आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.